नमस्कार मंडळी, ब्लॉग विथ स्वाती मुसळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, माझ्या मावस भावाचं लग्न होतं तर आम्ही त्यासाठीच मग इकडं आलो। इकडं म्हणजे गंगाखेड तालुका आणि डोंगरजवळा गाव असं आहे, तर तिथं आलेलो आहोत आम्ही। आणि काल आम्ही आलोत आणि आज मस्त आता मेहंदी वगैरे काढायला लागलोत। अजून लग्नाला 2 दिवस बाकी आहेत, उद्या हळद आहे, पण आता सगळी तयारी लग्नाची चाललेली आहे। इकडं मस्त मावशी, आई, शेजारच्या काकू वगैरे सगळे बसून मस्त रवा भाजत आहेत। ही सगळी शिदोरीची तेलच्याची तयारी आहे, कोणी तेलच्या म्हणतं तर कोणी शिदोरी। आणि इकडे सगळे बच्चे कंपनी खेळत आहे आणि हे सगळ्या मामांच्या भाच्या आहेत आणि यांना म्हणजेच भाच्या म्हणजे मानाच्या करवल्या, तर मेहंदी अगोदर यांनाच काढली पाहिजे, हो का नाही। तर सगळे असे रेडी आहे आणि आमची ही गुबली कुणाकडेच येत नाही, तिची मम्मा आणि फक्त मम्मा पाहिजे, म्हणजे या दोघीला तिच्या मम्माला सोडून कुठंच जायचं नसतं। आम्ही सगळे घेऊन परेशान आहोत, पण ते रडून परेशान आहेत। तर बघा, आमच्या श्रावणीची तर इथे मस्त अशी मेहंदी काढणं झालेली आहे, आमच्या खुशीची काढणं झालेली आहे। आणि हे बच्चे कंपनी, हे बॉईजसुद्धा मागे लागलेत की मेहंदी काढा म्हणून। आणि माझं म्हणणं होतं यांना की आजपासून कशाला काढता, पण अजून वाटलं बरं झालं ह्या पोरी सोरींनी आज जर मेहंदी काढून घेतली ना तर मग उद्या दुसऱ्यांना काढता येईल, मला थोडा लोड कमी होईल। आणि मावशी राहती शेतामध्ये, तर तुम्ही बघू शकता मस्त असं शेतात मस्त घर आहे आणि वातावरण एकदम फ्रेश, एक मच्छरसुद्धा नाही इथं, माहिती आहे। इतकं भारी वाटत होतं नाईटला झोपायला वगैरे। हां, पण जर लाईट वगैरे करंट गेलं ना मग खूप गरमी होत होती। आणि त्या संकेत आणि डुग्गू मस्त बेस्ट फ्रेंड झाले होते, इतकं छान त्यांचं खेळणं चाललेलं होतं। कधी कधी थोडेफार भांडणं होते, पण मस्त खेळत होते ओव्हरऑल। इथं घराच्या समोर खूप सारा स्पेस आहे आणि इकडं ना मॅक्झिमम लोक शेतात राहतात, म्हणजे शेतात त्यांची घरं बांधून शेतातच राहतात। कारण आता बघा, गाव 2-2.5 किलोमीटर दूर आहे इथून, तर मग शेतासाठी यायचं म्हणल्यावर त्यांचा टाईम येण्या जाण्यातच जाईल आणि गावात पण खूप कंजेस्टेड, खूप कमी जागा असती, तर मग त्यांना शेतातच बरं वाटतं। तर असे बरेच असे घरं शेतात आहेत। आणि आत्ता बघा, इथं मस्त हळद दळायचा कार्यक्रम चाललेला आहे, मस्त गाणे म्हणणं चाललेले आहेत। तर बघा, असे गाणे वगैरे, आता हे शेवटची पिढी असेल की ज्यांना हे गाणे वगैरे जमतील किंवा येत असतील। आपल्याला तर हे काही येणारच नाही, यूट्यूबवर काही सर्च करावं लागेल आणि आपल्या वेळेस लावावं लागेल, म्हणजे आपल्या लेकरांच्या वेळेस तेवढं टेन्शन पडणार नाही, कुणीतरी असेल गाणं म्हणणारं। पण तिथून पुढच्या जनरेशनचं तर खूपच अवघड आहे। असे गाणे म्हणा किंवा रिच्युअल जे जे रीतिरिवाज आहेत ते तर आपल्याला कळणारच नाहीत, म्हणजे काय करावं काय नाही। आता काही बी होत नाही आता। स्वाती भाऊ जाईन तिकडं। हां, ठीक आहे, केलं, बंद केलं। तर आमच्या नवरदेवानं, आमच्या सचिन मामाने इथं खुशीला असं बांधून ठेवलं होतं आणि तिचं ओरडणं चाललेलं होतं की काढ मला म्हणून। आणि सकाळी सकाळी मस्त चूल पेटवून इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि आज आहे हळदीचा दिवस, बांगड्या भरायचा दिवस। तर मस्त असं कासार वगैरे येऊन थांबले होते। आणि आत्ता पहिला मान कुणाचा असतो ते तर सांगायची गरज नाही, बहिणीचा आणि बहिणीच्या अगोदर भाच्यांचा, हो ना। तर इथं बघा, आमची लाडकी भाची, आमची खुशी इथं बसलेली आहे बांगड्या भराय, तिच्यानंतर श्रावणी, तिच्यानंतर ह्या दोघी छोट्या बहिणी म्हणजे छोट्या करवल्या, असं सगळ्यांनी एक एक करून बांगड्या भरून घेतल्या। कारण घरचे जर पटपट सारले ना तर मग दुसरे बाहेरचे येणारे त्यांची घाई उडत नाही। तर मग मावशीनं सगळ्यांना एका पाठोपाठ सगळ्यांना बांगड्या भरून घ्यायला सांगितलं। आणि बिलकुल कमी बांगड्या भरत नव्हती मावशी, म्हणजे ऐकतच नव्हती मावशी, ते वेस्ट जातं, किती घालणार आहे आपण, मग लग्नाच्या दिवशी साडीवर दुसऱ्याच घालतो, नको म्हणलं तरी ऐकत नव्हती। तर एका हातात 3-3 डझन, 2.5 डझन अशा बांगड्या भरल्या होत्या। ते घातलं की म्हणजे दिवसभर असं हात हालतसुद्धा नव्हता। माझ्या तरी थोडंसं अर्धा डझन एक कमी असतील, पण आईच्या, मावशीच्या, मामीच्या वगैरे तर ते तर बघायचं कामच नव्हतं, म्हणजे त्या बांगड्यासुद्धा हालत नव्हत्या।
आणि इथं आता बघा वहिनीचं एकदम प्रॉपर डिस्कशन, ते मिडलमध्ये घालायच्या वेगवेगळ्या बांगड्या अशा सेट करून घालणं चाललेलं होतं. आणि असा सगळा आमचा बांगड्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मावशीच्या दारातच मस्त आंब्याचं झाड आहे आणि सिद्धू बघा आता वरती चढलाय. आंबे तर एकदम आंबट आहेत. काय करायला आ काय रे? स्वीट आहे का? स्वीट आहे, आंबट आहेत ना. एकाच झाडाला स्वीट आणि आंबट राहतात का? राहतात, पण इथल्या नसतील. तुटून होता का? सिद्धू तर आंब्याच्या झाडावर चढला आणि उतरला, कारण आंबे तर खूप जास्त आंबट होते, ते काही खायसारखे नव्हते. आणि आत्ता चाललेली आहे इथं शिदोरी करणं, म्हणजेच तेलचा करणं. आणि असं बसून मस्त सगळे गाणे म्हणत इथं तेलचा करणं चाललेलं आहे. मस्त असं काही जण उंडे करून देत आहेत, काही जण लाटत आहेत, काही जण तळत आहेत. सगळ्यांनी मिळून ह्या जे तेलच्या आहेत शिदोरी आहे ना, 1 घंट्याच्या आत कंप्लीट केलेली आहे. नाहीतर कुठं कुठे 4 बाया पण येत नाहीत करायला. आणि इथे एवढा सारा बघा ना, एवढ्या साऱ्या बायका बसून मस्त गाणे म्हणत एन्जॉय करत हे करत आहेत. काही असो वा नसो, पण ही तेलच्याची शिदोरी लग्नात कंपल्सरी असते. मला वाटतं कंप्लीट महाराष्ट्रातच हे कंपल्सरी असेल आणि तेलंगणाचाही काही भाग आहे बरं यात. तर ही गरम गरम तेलच्याची शिदोरी खाण्याची मजा आहे ना, तर या लग्नाच्या पिरियडमध्ये दुसरं कशातच नाही असं मला वाटतं बरं. इतकी भारी लागते ना. मी तर आज 2 तेलच्या खाल्ल्यात. या संकेत काय करायला? तू पण चारायला? वा वा वा, ओढायले छान वाटायले तुला. कुणामध्ये एनर्जी जास्त आहे? ते छान खाते ना, ते छान खाते, तू खात नाही ना. खाते. संटू भैयाचं वैशूचं लग्न तर कोरोनामध्ये झालं होतं, तेव्हा काही आम्हाला यायला भेटलं नव्हतं. आणि त्यांचंच लग्न काय घरच्या घरी झालं होतं. तर सचिनच्या लग्नाचे खूप होप्स होते, म्हणजे खूप होतं की असं करूया, तसं करूया, हे करूया, ते करूया. आणि इथं बघा हे सगळ्यांचं आता मॅनेजमेंट लावणं चाललेलं आहे की तू हे कर, हे कर, ते कर. आणि मामाचं सगळ्यांना गाईड करणं चाललेलं आहे. आणि मामाची मला कॉमेडी करणं चाललेलं होतं की व्हिडिओ जर घेतला तर मग त्याची रॉयल्टी द्यावं लागेल म्हणून. त्याचसाठी मी मामाचा व्हिडिओ घेतला मग इथं. आणि इथं सगळे बघा बच्चे कंपनी त्यांचं परत चाललेलं आहे ह्या वासरांना मस्त चारा टाकणं. आणि आमचं हसणं चाललेलं होतं. संटू भैया त्यांचं म्हणणं चाललेलं होतं की वर्षभरात या वासरांनी तितका चारा खाल्ला नसेल तितका आज या लेकरांनी खाऊ घातलाय. कारण लेकरांना काहीतरी नवीन वाटलं, म्हणजे डुग्गूला वगैरे तितकं बघायला भेटत नाही. संकेत पण पुण्यात राहतो, त्यालाही बघायला भेटत नाही. तर मग असं कधीतरी बघितलं की मग त्यांना ते काय करू काय नाही असं होत असतं. तर मस्त लेकरांचा खेळ चाललेला होता. गमले ते यामध्ये छान असे. काय खाते? फुलं घास खायले. हाय करा हाय. आणि इथं आलं तेव्हापासून मी एक ठरवलं होतं की मी व्हिडिओ जास्त घेणार नाही, मी सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करणार, एन्जॉय करणार वगैरे म्हणून. आणि फोन शिरीषकडं आणि अनिकेतकडे देऊन टाकला होता. म्हणजे ज्याच्या हाती आलं त्याच्या हाती फोन होता. माझ्याकडे काही जास्त नव्हता, फक्त हळदीच्या अगोदरच्या दिवशी माझ्याकडे थोडाफार फोन होता. आणि बघा त्या क्लिपपासून बांगड्यापासून डायरेक्ट आता आम्ही इथं आलोत, म्हणजेच नवरीकडे आलोत आता ओसा वगैरे घेऊन. आणि आता हळदीला आम्ही इथंच थांबणार आहोत. 4-5 गाड्या आम्ही इथं आलो होतो, कारण मावशीकडचं आणि इकडं नवरीकडचं डिस्टन्स म्हणजे जे अंतर होतं ते खूप होतं. आम्हाला 3 घंटे लागले होते यायला. आणि येऊन जाणं सगळ्यांना परवडत नाही. आणि म्हणून ज्यांना ज्यांना हळदीला यायची इच्छा होती ते आत्ताच आलेत. आणि एंगेजमेंट थोडंसं मोठं करणार होते, पण आम्हाला यायला इथल्या मॅनेजमेंटला सगळा लेट झाला. तर मग एंगेजमेंट घरच्या घरीच करून टाकली. इकडं मंगल कार्यालयात काही आणलं नाही. आणि अशा प्रकारे इथं हळद पण झाली. हळदीला बरेच जण आलो होतो ना आम्ही, तर मस्त थोडाफार एन्जॉय केला, थोडाफार डान्सही केला. ते काही क्लिप कुणी घेतले नाही, आम्ही आमच्या नादात होतो. आणि त्यानंतर आत्ताचा व्हिडिओ म्हणजे आत्ताची क्लिप डायरेक्ट तुम्हाला लग्नाच्या दिवशीची आहे. म्हणजे नवरदेव जे परण्या नेतात, जे मारुतीला म्हणजेच हनुमानच्या टेम्पलला पाया वगैरे पडायला नेतात, हे तेव्हाची क्लिप आहे. तर मस्त असं सचिनला घोड्यावर बसून
मस्त बँड वाजवत तिकडं नेलं होतं आणि रिटर्नमध्ये मग भरपूर डान्स केला मुलांनी, सचिनच्या मित्रांनी वगैरे, आणि मी, दीदी, रोहिणी आणि बरेच जण, वहिनी वगैरे असे सगळेजण मिळून तिकडं गेलो होतो. इथून अंतर जवळपास 1-1.5 किलोमीटर असेल. तेवढ्या उन्हात जाणं आणि येणं खूप म्हणजे खूप परेशानी झाली, कारण डान्स करणारे काही समोरून हटत नव्हते, त्यांची एनर्जी लेवल काही कमी होत नव्हती. पण आम्हाला थांबून थांबून चक्क असा घाम फुटला होता, कंटाळा आला होता. कधी एकदा मंगल कार्यालयात पोहोचतो असं झालं होतं. फायनली आम्ही इथं पोहोचलो. मस्त असं लग्न पार पडलं, मंगलाष्टिका वगैरे सगळं छानपैकी झालं. कारण समोरचे काही क्लिप्स नाहीत म्हणून मी व्हिडिओचा शेवट इथंच करत आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यात इंटरेस्टेड आणि छान व्हिडिओ सेकंड पार्ट बघायला भेटेल हा लग्नाचा. त्यात मस्त असे गेम्स खेळलेले आहेत, खूप छान धमाल एन्जॉय आहे. तर या व्हिडिओमध्ये तितकं काही नाही आता तुम्हाला समोर बघायसारखं. तर चला मग, असा काहीसा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.